हाय एव्हरीवन. तर आज आहे गावाकडचा पहिला दिवस आणि वसुबारसही आहे. तर आजपासून दिवाळी पण स्टार्ट झालेली आहे आणि तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि माझा आवाज बदलला आहे कारण माझी तब्येत ठीक नाही आहे, त्याच्यामुळे इकडे मी गरा भाजत आहे. आई करंजीच्या पात्या लाटून देतात आणि काकी करंजीत सारण भरून चेरण्यानं त्याला आकार देऊन करंजी तयार करतात. तसं तर मी अगोदर थोडीफार दिवाळी झालेली आहे त्यांची आणि थोडीफार राहिलेली आहे, तर मी ते शूट घेतीच आहे त्याचं. तुम्हाला पाहायला मिळेलच पुढं की काय काय करणार आहे आम्ही दिवाळीला ते. तर आता सध्या तर करंज्या चालू आहेत आमच्या इथे. घरातली थोडी लाजतात कॅमेऱ्यात यायला. तसं मला ही सवय नाही आहे अजून, मला पण कसं तरीच होतं थोडं थोडं, पण आता थोडी सवय व्हायला लागली आहे मला हळूहळू. आई इथून बाहेर गेलेले आहेत, बाहेर पण काहीतरी काम चालू आहे, ते तुम्हाला पुढं दाखवतेच. पण ना आपल्या घरच्यासोबत सण साजरा करण्याची आणि सगळी लहान मुले एकत्र एकदम घर कसं गोजीरवाणं वाटतं ते एक म्हणजे तो एक आनंद वेगळाच असतो नाही का. मला खूप आवडतं माझ्या सासरी, कारण माझ्या इथं जॉईंट फॅमिली आहे मोठी. बाहेर काय काम चालू आहे मग चला दाखवते. तर इथं आमच्या इथं ना कोबा करायचं चालू आहे, कारण आमच्या इथं ना सासरी खूप कोंबड्या आहेत. आमच्या घरी पण आहेत आणि गल्लीत पण आहेत आणि त्यांना थोडंसं खाऊ टाकलं की नाही त्या असं उकरून ठेवायचं सगळं, त्याच्यामुळं ते व्यवस्थित दिसत नव्हतं. तर कोबा इथं चालू आहे काम आणि त्यांना पण आजच यायचं होतं. खरं तर घरातल्यांनी खूप दिवस झाले सांगितलेलं की या आमचा कोबा करायचा आहे, पण ते त्यांना काही जमतच नव्हतं, वेळच नव्हता आणि आज ते पण आजच आलं. तर असं असतं चालू. आम्ही गावाकडे आल्यानंतर काही ना काही काम उद्योग चालूच असतो. तर इकडं आमच्या करंज्या पण होत आल्या आता. तर असा होता आपला गावाकडचा पहिला दिवस. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि या करंज्या खायला आणि हा पूर्ण कोबा पण कंप्लीट झालेला आहे आणि अशा करंज्या पण झालेल्या आहेत टम फुगून. चलो बाय.